नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुरेश कदम, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळमनुरी. मित्रांनो, आज आपण एका ठिकाणी आलेलो आहोत, ज्या ठिकाणी लोखंडे परिवार यांनी काकडीचा प्लॉट घेतलेला आहे आणि या प्लॉट मध्ये आपण सध्या उभे आहोत. आणि या प्लॉट मध्ये त्यांनी काय नियोजन केलं, त्यांना किती लाभ झाला, हे सर्व आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला हे जे शेडनेट दिसते, या शेडनेट विषयी सुद्धा आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव संतोष धाराजी लोखंडे आहे. माझं गाव हे हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यात वाखारी हे आहे. या ठिकाणी माझ्या वडिलांनी 1 एकर शेडनेटची उभारणी केलेली आहे. हे शेडनेट पोखरा या मधून उभारण्यात आलेलं आहे. तरी हे 2024 साली उभारलं, तेव्हापासून आम्ही आतापर्यंत त्याच्यामध्ये 2-3 वेळ पिकं घेतलेल्याचा अनुभव घेतलेला आहे. कोणते कोणते पिकं घेतली याच्यामध्ये तुम्ही? त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही काकडी घेतली होती. त्याच्यामध्ये थोडा आम्हाला तेवढा अनुभव नव्हता. त्याच्यामध्ये थोडा आम्ही 1-2 वेळेस करून पाहिलं, तेव्हा आम्हाला थोडं अभ्यास आला. अच्छा. त्या मग सगळ्या गोष्टी अभ्यास करून नंतर आम्ही हे आजचा प्लॉट असा आमचा सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. याच्यामध्ये आता तुम्ही फक्त काकडी पीक घेता का याच्या आधी आम्ही आतापर्यंत शेपू मेथी घेतलेली आहे, पण ते याच्यासाठी सुटेबल नाही हे पण आमच्या लक्षात आलं. तर याच्या आधी जे काकडीचा प्लॉट घेतला होता ते कधी गेल्या वर्षी घेतला होता? त्याच्या आधी गेल्या वर्षीच घेतला होता पहिला प्लॉट. हो, ते थोडं याच्या आधी लागवड केली, म्हणजे ती जवळजवळ फेब्रुवारीच्या एंडिंगला त्याची लागवड केली आम्ही, 20 ते 25 फेब्रुवारी. त्याच्यामधून तुमचा किती फायदा झाला? त्याच्यामध्ये 1 एकराचा आहे, ते आम्ही तेव्हा 20 गुंठ्यामध्ये लागवड केली होती. 20 गुंठ रान रिकामच ठेवलं होतं. त्या 20 गुंठ्यामध्ये जवळपास आमचं 13 ते 14 टनापर्यंत उत्पन्न निघालतं. अच्छा. तेव्हा पण सरासरी भाव 25 रुपये किलो होता. अच्छा. 3-3.5 लाख रुपये तेव्हा झालते 20 गुंठ्यामधून. त्याच्यामधला जे तुम्ही मला अनुभव सांगितला होता, तर त्याचा जे प्रॉब्लेम आला होता तुम्हाला, ते रान मुद्दाम रिकाम ठेवलं होतं, कारण हा प्लॉट आम्हाला माहित होतं की ही काकडी 35 दिवसानंतर हार्वेस्टिंगला येते. तिथून पुन्हा ती कंटिन्यू 1 महिना चालते. म्हणजे जवळजवळ हे काकडी रानामध्ये 3 महिने टाइम घेत असते. 3 महिन्यानंतर ही काकडी काढून टाकल्यावर रान रिकाम राहतं. त्या हिशोबानुसार आम्ही अभ्यास करून ही काकडी म्हणजे 20 गुंठ्यामध्ये जी आधी लावलेली होती ती लगेच संपाव आणि ही लगेच हिची हार्वेस्टिंग चालू व्हावं, या नियमानुसार आम्ही इकडची लागवड चालू ठेवली होती. पण असं झालं की इकडचे वेळ जसे तारावर चढवण्यात आले, तिकडचा व्हायरस इकडच्यावर आला. मग ही जसं हार्वेस्टिंगला आली, मग हिची क्वालिटी मध्ये थोडा म्हणजे आम्हाला बिघडाव दिसला. अच्छा. म्हणजे मग हिचं पण मग उत्पन्न निघालं नाही. म्हणजे तिच्यामध्ये प्रॉफिट झालं, पण ते प्रॉफिट हिच्यामध्ये लॉस झाला. ते मग त्या वर्षी आमचं ते रिकव्हर करण्यात आलं नाही तेवढं. या वर्षी ही जी काकडी आता हा जो प्लॉट आपण बघतो, तर हा प्लॉट म्हणजे याची लागवड तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये केली? आता या वर्षी आम्ही पूर्ण नियोजनानं काम केलं होतं. आम्ही मार्चच्या 4 तारखेला याची लागवड केली आणि हिची 14 एप्रिलला हार्वेस्टिंग चालू झाली. फर्स्ट हार्वेस्टिंगला हिचं जवळजवळ 2 क्विंटल माल निघालता. अच्छा. तर हे जे आता तुम्ही लागवड केली 4 मार्चला, तर त्या दरम्यान मध्ये आता तुम्ही कोणत्या फवारण्या घेतल्या आणि खताचं नियोजन कसं केलं? आम्ही जेव्हापासून हे दुसऱ्या पानावर आलं तेव्हापासून आम्ही कीटकनाशक वगैरे फवारण्या रेग्युलर चालू ठेवल्या होत्या. म्हणजे आतापर्यंत किती झाल्या फवारण्या? तसं तर फवारणी आम्ही 1-2च सुरुवातीला केल्या, पण आमची जी वॉटर सोल्युबल खतं जे असतात ड्रिचिंग, ते आम्ही 1 दिवस आड रेग्युलर चालू ठेवतो. त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट, बोरॉन, सल्फर वगैरे त्याच्यामधून आम्ही हे घटक सोडत असतो रेग्युलर 1 दिवस आड करून. त्याच्यामध्ये कसं मालाची क्वालिटी वगैरे मेंटेन राहते. नाही जर सोडले तर मग काकडी वाकडी होणे, कलर चेंज होणे, या समस्या येतात. अच्छा. पर्यंत तोडणी किती वेळा झालेली? तोडणी ही रोजच याची तोडणी चालू राहते 1 दिवस आड करून, कारण ही रोजच्या रोज 1 दिवस आड करून आम्ही याच्यामध्ये 2 भाग केलेले आहेत. म्हणजे 20 गुंठ आज तोडलं तर राहिलेलं 20 गुंठ उद्या तोडतो. बरोबर. अशा पद्धतीने चालू आहे. सुरुवातीपासून काही दिवस, सुरुवातीचे 10-15 दिवस रोज टनानं माल निघू लागला, 1 टन. अच्छा. त्याच्यानंतर थोडं आता कमी झालंय, 7-8 क्विंटल वगैरे आता चालू आहे सध्या. ओके. आतापर्यंत 20 टनाच्या वरी माल निघालेला आहे आणि अजून अपेक्षा आहे की 5-6 टन निघल म्हणजे. अच्छा. आणि त्यातल्या त्यात यावर्षी ऊन खूपच कडक होतं, त्याच्यामुळे ते फ्लावरिंग वगैरे गळणं हे ते थोडं जास्त प्रमाण झालं, त्याच्यामुळे थोडं उत्पन्न कमी व्हायला. बरं, याच्यामध्ये आता तुम्ही माल तुमचा मार्केटला गेलेला आहे, आता याचा जे भाव आहे तुम्हाला सुरुवातीपासून कसा भेटला आणि आज काय रेट आहे? सुरुवातीला जेव्हा आम्ही मार्केटला ही काकडी नेली तेव्हा ही कोणाकडेच अवेलेबल नव्हती. गावरान जी असते ती होती. त्याच्या कंपॅरिझन मध्ये हिला कधी पण 4 ते 5 रुपये जास्तच भाव असतो सुरुवातीला. सुरुवातीला जेव्हा नेली तेव्हा 15 रुपये पर केजी ने हिचा रेट चालू होता. काही दिवस म्हणजे 10 ते 15 दिवस कंटिन्यू राहिला. त्याच्यानंतर मग 20 रुपये, आता 35 पर्यंत मार्केट म्हणजे धरलेलं आहे, 35 रुपये किलो. तर शेतकऱ्यांनी सुद्धा करायला पाहिजे किंवा कसं? शासनाकडून आपल्याला स्कीम तर भेटतच असतात, पण त्याचा पुरेपूर लाभ घेणारे शेतकरी फारच कमी असतात. त्यामुळे हे माझ्या वडिलांचं जिवंत उदाहरण आहे की आपल्याला शेडनेट हे शासनाच्या स्कीम मधून मिळालेलं आहे, पण आपण त्याचं पुरेपूर वापर घेणं, अशी चांगली कॅश क्रॉप घेणं, उगाच त्याला घेऊन त्याच्यामध्ये गवत वाढवणं, त्याच्यावर दुर्लक्ष करणं किंवा त्याला उखडून भंगाराच्या भावामध्ये विकणं, हे शेतकऱ्यांनी करू नये. त्याचं उत्पन्न जर वाढवायचं असेल त्याच्यामध्ये मेहनत घेणं गरजेची आहे, हे मुळात महत्वाचं आहे. धन्यवाद.